हाय नमस्कार। आज आपण बघणार आहे रेडीमेड प्रेमिक्सपासून गुलाबजामुन। तर इथे बघू शकता हे चितळेचं 400 ग्रामचं पॅकेट आहे। तर पॅकेट कट करून परातीमध्ये प्रीमिक्स काढून घेतले। तर ह्या प्रीमिक्समधल्या गुठळ्या हाताने अशा चुरून घ्यायच्या आहेत। एकसारखं प्रीमिक्स बनवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता गुठळ्या चुरून झालेल्या आहेत। तर हे कच्चं दूध घेतले, थोडं थोडं दूध घालून हे प्रीमिक्समध्ये पूर्ण एकजीव करायचं आहे आणि नंतर एक गोळा करून घ्यायचा आहे। तर हे कच्चं दूध घेतलं होतं मी, तुम्ही गरम दूध थंड करून पण घेऊ शकता। तर इथे पूर्ण दूध प्रीमिक्समध्ये मिक्स झाले। आता हा घट्ट गोळा करून घेतलाय। तर हा गोळा 10 मिनिटांसाठी आपण ठेवून देऊया। तर 10 मिनिटांनंतर हा बघू शकता किती सॉफ्ट गोळा झालाय। तर त्याचे छोटे छोटे आता आपण गोळे करून घेऊया। तर हातावर असे गोळे करून घ्यायचे आहेत। तर आज घरी सुट्टी आहे, सगळेजण आहेत, तर मला गोळे करण्यासाठी सगळे हेल्प करणार आहेत। तर इथे बघू शकता गोळा किती छान झालाय, त्याच्यावरती लाईन वगैरे काहीच आली नाही। तर ह्या पद्धतीने सर्व गोळे करून घेतले। तर बघू शकता सगळ्यांचा हात असल्यामुळे आज लहान मोठे साईजचे गुलाबजामुन झालेले आहेत। तर इथे मी तळायला घेतलेत गुलाबजामुन। गुलाबजामुन तळेपर्यंत मी दुसऱ्या शेगडीवर पाक करायला ठेवला होता। तर बघू शकता पाकातील साखर विरघळली आहे, थोडा पातळ आहे पाक, अजून थोडा दाटसर होईपर्यंत ठेवूयात। तर इथे पाक चांगला उकळलाय आणि थोडा दाटपणा आलाय। तर हे तळलेले गुलाबजामुन पाकामध्ये सोडून देऊया। तर एकदम गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत आणि एकदम पाकामध्ये घालायचे आहेत। वरचे वर गुलाबजामुन जर पाकामध्ये घातले तर ते खालचे पाकामध्ये मुरतात आणि वरचे तसेच राहतात। तर ते आतपर्यंत पाक जात नाही, म्हणून एकदम पाकामध्ये सोडायचे आहेत। तर इथे अर्ध्या तासानंतर आपण गुलाबजामुन काढून घेत आहे। तर इथे बघू शकता गुलाबजामुन छान पाकामध्ये मुरलेत, कलर सुद्धा खूप छान आला आहे, साईज सुद्धा मोठी झाली आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता एक सबस्क्राईब करा। धन्यवाद।